तर मित्रांनो, ते बायकोचं पोट दुखत होतं म्हणून तिला दवाखान्यात आणलेला. तर तेवढ्यातच एक दुसरा पेशंट आला आणि त्याला स्नेक बाईट झालेला. तर ते सापसोबत घेऊन आलेले. तर डॉक्टरांना सांगितलं. तर बायकोची ट्रीटमेंट होण्या अगोदरच हा पेशंट आणला आणि याला स्नेक बाईट झालेला आणि ते सोबत सापसुद्धा घेऊन आलेले. त्यामुळे मी लगेच त्यांच्याजवळ गेलो, जेणेकरून साप ओळखता येईल आणि डॉक्टरांना सांगता येईल की कुठल्या प्रकारचा साप आहे. इंडियन स्पेक्टिकल कोब्रा म्हणजे नाग जातीच्या सापाने त्याला बाईट केलेलं होतं. तर कुठलाही टाईम न गमावता मी डॉक्टरांशी बोलणं केलं की नाग जातीचा साप चावला आहे आणि या सापाचं विष न्यूरोटॉक्सिक असतं. त्यामुळे त्या डॉक्टरांनी लगेच त्याची ट्रीटमेंट चालू केली. कारण साप चावल्यानंतर सर्वात कमी जो आपल्याकडे असतो तो वेळच कमी असतो. जितक्या लवकर ट्रीटमेंट केली तितक्या लवकर पेशंट चांगल्या होण्याचे चान्सेस जास्त असतात. सर्प